खरं तर आजची आपली जी बैठक आहे ती ठराविक पदाधिकाऱ्यांच्या जी कोर कमिटी, अध्यक्ष आपण कोर कमिटी बोलतो, त्या कोर कमिटीची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये तुम्ही आलात, तुमचं सुद्धा मनापासून स्वागत। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये इथून पुढच्या काळामध्ये बहुजन हक्क परिषदेची वाटचाल कशी राहील, बहुजन हक्क परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने त्याला काम करायचे, म्हणजे काही नियम काही निर्णय आपण बहुजन हक्क परिषदेने काही राहण्यात आता बदलले की बहुजन हक्क परिषद ही एक सामाजिक संघटना जरी असली तरी ही संघटना छत्रपती शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात आपला जो लढा आहे तो लढा आपण या ठिकाणी 10-15 वर्ष झाला आपण नानासाहेब आपण चालू ठेवतो, परंतु 15 वर्ष जर झाली तरी लोक संघटनेमध्ये येतात, संघटनेमध्ये काही काळ थांबतात, संघटनेतून परत बाजूला जातात, परत येतात, परत जातात, म्हणजे संघटनाला एक वैचारिक अधिष्ठान अध्यक्ष प्राप्त झाले पाहिजे। मग संघटना कुठली असो, भले आता अध्यक्ष तुम्ही स्थापन केलेले 12 बलुतेदार संघटना असो किंवा आपली बहुजन हक्क परिषद असो किंवा अन्य कुठल्याही संघटना असो, संघटनेचं काहीतरी ध्येय उद्दिष्ट ठरलेलं असतं प्रत्येक संघटनेचं, ते पहा की नेमका मला आपल्याला कुठल्या दिशेने जायचं, नेमका संघटने आणि गुरु शेवटी तेच आहेत, कारण तात्यांबरोबर मी काम केलेलं आहे। आमचं काय बोलणं असतं की तात्या आपण जरी किती लांब असलो तरी आमचे विचार एक आणि तात्या आम्ही काय बरोबर आहे, कितीतरी निवडणुका आल्या, कितीतरी फंक्शन झाले, कार्यक्रम झाले, विविध संघटना झाल्या भरपूर, परंतु तात्यांचा जो पाया आहे मूळ किंवा आपली जी बहुजन समाजातली लोक यांना न्याय मिळत नाही, यांना प्रशासनात पोलीस स्टेशनला या ठिकाणी या लोकांची दमछाक होती आणि पुढे या लोकांना न्याय मिळत नाही आणि ते काम खरं आज पण तात्याच करतात आणि त्यावेळेस पण तात्याच करत। तात्यांना सांगितलं मी की तात्या माझा असा प्रॉब्लेम झालेला आहे, तात्यांनी मला इथं बोलवलं, जे कोणी नावं घेत नाहीत त्या वकिलांशी भेटवलं, तात्यांना म्हणलं त्या वकिलांनी माझे पैसे घेतले, वकील कोणता पैसे देतो का रिटर्न घेतल्यानंतर? आजपर्यंत कोणत्याही वकिलांनी पैसे दिलेले नाहीत। तात्या माझ्या बरोबर खंडाळ्या गावात आले, तिथे एका वकिलाशी बोलले आणि त्यावेळेस पण ते होते अण्णा बोडरे होते, म्हणजे अण्णा बोडरे आपले अण्णा बोडरेच नाव होते, तो अण्णा बोडरे होता, तात्या, नानासाहेब, मी, माझे मम्मी पप्पा, माझी दिदी एवढे जण सगळे तिथे गेलो। तात्यांनी त्या माणसाला समजून सांगितलं तर त्या वकिलांनी माझे पैसे 8 दिवसात रिटर्न दिले। जर तात्या आपल्या तळागाळातल्या एवढ्या माणसाला जर तुम्हाला सपोर्ट करत असेल तर आपण तात्यांना सपोर्ट केला तर संघटना केवढी होईल आणि ही संघटना झालीच पाहिजे। तात्या माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही मिटिंग घेताय, बरोबर आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवून 25 लोकच बोलवले, 25च लोक येतात, मी लोक कैलास भाऊ, तात्या, अजून मोठ्या साहेब आहेत आणि जुनी सगळी मंडळी आहोत। त्या काळात त्यावेळेस म्हणजे खरंच 20 वर्षापूर्वी महिलांना असं बाहेर जाऊ देत नव्हतं कोणी, पण मी पण गेली त्याच्या आधी 20 वर्ष म्हणजे आज 40 वर्ष मी एका संस्थेत पण काम करत होते, त्यामुळे माझी निवड केली तात्यांनी आणि आम्ही संघटनेत प्रवेश केला। तर त्यावेळेला अशी परिस्थिती होती तर आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही वर्गणी काढून इथं जयंती साजरी केलेली आहे। आपली जी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ते आम्ही सगळ्यांनी वर्गणी करून साजरी केलेली आहे त्या काळात। आणि तात्यांनी खरंच हे एक छोटंसं रोपटं लावलेलं होतं, पण त्या रोपट्याला खतपाणी सगळ्यांनी घातलं, पण मी तात्यांना मुद्दाम उल्लेख करीन की तात्या बोलले तशी खरं तात्यांनी चूक केलेली की त्यांनी काय केलेलं आहे की लोकांना घेतलं संघ, लोकांना खरंच त्यांनी चांगले पैलवान बनवले आणि पैलवान बनवून सोडलं कुस्त्या करायला, आता तर चांगल्या कुस्त्या करताय। पण तात्यांचं काय झालंय, तात्यांच्या ह्याच्यामुळं थोडस हे झालेलं आहे आणि तात्यांची खरी चुकी येते की तात्यांनी खरंच ही पहिल्यापासून जर हे असं ठेवलं असतं, तात्यांनी काय केलं, मी मुद्दाम उल्लेख करते तात्यांना, पण मी बोलत नाही तात्यांसोबत, पण आज बोलते। जी खतखत होती काही जणांच्या मनात आहे, जुन्या लोकांच्या मनात ही खतखत आहे, बोलणं झालेलं पण आहे की ज्या मागून आलेल्या व्यक्ती आहेत, ज्या मागून काम करणाऱ्या व्यक्ती आहेत आमच्या मागून,
त्या कुठल्या कुठं बसलेले आम्ही जागा आहे म्हणून आज आम्ही तात्याला धरून येतो. आम्ही जागाच आहे तिथंच आहे. पण ज्यांना तात्याने मोठं केलं ना ते उडाले सगळे, उडून गेले पाखरे. दुसरी गोष्ट, मीटिंग चालू असताना पत्रकारांना सुद्धा विनंती, कोर कमिटीची मीटिंग आहे, याच्यात प्लॅनिंग होतं, ही शूटिंग नाही केली. तात्यांच्या बाबतीत बोलावं लागेल की तात्या एक अशी व्यक्ती आहे, तात्यानं आम्ही मला वाटतं 20 वर्ष बरोबर असतात. तात्यांच्या जवळचीच लोक जी तात्यांबरोबर होती, तात्यांनी ज्यांना मोठं केलं किंवा तात्यांनी ज्यांना खरं तो म्हणतात नाही तालमतला पैलवान असतो, तो लहान जे बच्चे असतात त्या सगळ्यांना एक पैलवान बनवायचं काम करतो खरं. तर ते काम वाढवायचे असतील तर त्यासाठी कार्यकर्ते चांगले आणि ते ट्रेन पाहिजे. आता माझी ऑलरेडी एका ठिकाणी मिटिंग चालू होती, त्या ठिकाणी धर्मादाय आयुक्ताची माणसं आली होती आणि ऑडिटचं चालू होतं. सगळ्यात महत्त्वाचं, आपण काम खूप करतो पण धर्मादाय आयुक्तामध्ये जी आपल्या संस्थेची घटना आहे ती फॉलो केली जात नाही. तर ते घटना आपण जे बनवलेलं आहे त्या घटनेच्या नियम काय आहेत त्या गोष्टींचा उल्लेख करून संघटनेमध्ये पदं काय निर्माण करता येतील, कशा पद्धतीनं आहे ते करणं गरजेचं आहे.